मराठी कथा तिच्या मनातील सल. राधिकाचं नुकतंच शिक्षण झालं होतं. आता आईवडिलांची तिच्यासाठी स्थळ पाहण्यासाठी सुरुवात झाली. एक नात्यातील स्थळ तिच्या आईबाबांना आणि राधिकाला आवडलं. त्याच्या काही अटी नव्हत्या. मुलगा दिसायला एवढा काही खास नव्हता. शिक्षणही राधिकापेक्षा कमीच होतं. त्यांनी लोकांना काही मुलीच्या घरच्यांकडून देणं घेणं नको होतं, कारण राधिका सर्वगुण संपन्न, दिसायला सुंदर, कोणीही तिच्याकडे बघतच राहावं अशी होती. तसंच राधिकाच्या सासरची माणसे माणुसकीला बोलण्यात वाटत होती. देणं घेण्याची अपेक्षा नसलेली होती. आजच्या स्वार्थी जगात कोणावर विश्वास ठेवायचा? राधिका त्या घरी खुश राहील म्हणून आईबापांना ते स्थळ पसंत पडलं. तरीही राधिकाच्या आईबाबांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे लग्न लावून सोनं नाणं घालून लेकीला पाठवलं. लग्नानंतरचे गुलाबी दिवस राधिकाच्या मनात साठवण्यासारखे गेले. स्वयंपाकघरात तिचा प्रवेश सुरू झाला. राधिका तशी सुगरणच होती. सासूबाईंना बोलावायला असा काही चान्स देत नव्हती. नवीन नवीन पदार्थ बनवून खायला घालत होती. तरीही सासूबाईंचं तोंड वाकडंच असे. राधिकाने शिकलेली असून गृहिणीपद आनंदाने स्वीकारलं. एक दिवस शेजारच्या काकू तिच्या सासूबाईंकडे गप्पा मारायला आल्या. त्यांना राधिकानं चहा ठेवला. राधिकाने चहा दोघींना नेऊन दिला. काकूंना गोड हास्य देत राधिका पुन्हा तिच्या कामावर रुजू झाली. दोघींच्या चहा घेता घेता गप्पा सुरू झाल्या. तुम्हाला कळालं का? शेजारच्या अमितचं लग्न झालं म्हणे. मुलगी मोठ्या घरातील आहे. कितीतरी तोळे सोने दिले ते बाई. काय मोठा हॉल तो लग्नाचा, जेवणाचा. थाटमाट तर पाहून डोळे दीप्त झाले. त्या अमितने सोन्याचं अंड देणारीच कोंबडी आणली बघा. त्याचं बोलणं ऐकून राधिकाच्या सासूबाईने, हो ना, असं काय जणांचं नशीब. नाहीतर आमचं बघा, असं सासूबाई राधिकाला ऐकण्यासाठी म्हणाल्या. सासूबाई राधिकाला ऐकायला जाईल असं. आमच्या मुलींना आम्ही कशाची कमी केली नाही. त्यांचा सगळा थाटमाट करून पाठवलं. सासरी म्हणायला नको, फुकटच्या घालवल्या. लग्नानंतरही थोरलीच्या मुलीचं वारसं आम्ही केलं. धाकटीच्या ओटी भरणाला 1 लाख उचलून दिले. आजकाल मात्र फुकट मुलींना सासरी पाठवलं जातं. त्या दिवशी राधिकाला खूप वाईट वाटलं. एवढं चांगलं वागून सगळ्यांच्या पुढं करून शेवटी यांनी आपली काय ठेवली? तिच्या वडिलांनी त्यांच्या परिस्थितीनुसार राधिकाला सोनं घातलं होतं. संध्याकाळी राधिकाचा नवरा आला. त्याच्याजवळ तिने विषय काढला. तोही सरळ म्हणाला, हो, आईचं बरोबर आहे. आम्ही केलंच तेवढं मुलींसाठी, जावयांसाठी. ते तुमच्याकडून झालं नाही. नवऱ्याच्या बोलण्याच्या राधिकाला खूप राग आला. ती तडकन म्हणाली, तुम्ही सांगायचं ना, एवढं द्या आम्हाला झेपलं असतं तर केलं असतं. नाहीतर स्थळाला नकार दिला असता. तेव्हा मागितला नाही आणि आता माझ्यावर लग्न करून उपकार केल्यासारखं वागताय. मला ऐकवणं करताय. राधिकाचा नवरा, आम्ही काही मागितले नाही, पण तुझ्या आईबापाला कळालं पाहिजे ना. राधिकाच्या डोक्यात मात्र आता सनक गेली. तुम्ही कसं बोलताय? माझ्या आईबापांचा सरळ उद्धार करताय. त्यांच्या परिस्थितीची मनाने त्यांनी माझ्यासाठी खूप केले. तुम्ही तेव्हा बोलून दाखवायचं ना. आता कशाला बोलून दाखवताय? तिचा नवरा, बोलून कशाला दाखवायला पाहिजे? नाहीतर तुझ्या घरच्यांनी माझ्यासाठी केलंच काय? थोडंफार केलं ते तुझ्यासाठीच. माझ्यासाठी 1 तोळा तरी देणं झालं का जावई म्हणून? चांगली माणसं म्हणता म्हणता खरे चेहरे राधिकाच्या समोर येऊ लागले. लग्न होईपर्यंत गोड गोड बोलले आणि आता लग्न करून उपकार केल्याचं दाखवत होते. राधिकाला त्या दिवशी खूप वाईट वाटलं. रात्रभर रडली. माणसांचे खरे चेहरे बघून त्यात सासूबाई बोलणं आठवून तिचा जीव तीळ तुटत होता. आज तिने आपलंसं मानलेल्या घरात तिला परकेपणा वाटत होता. लग्नानंतर संसारात मन रमवणाऱ्या तिला आज तिचं शस्त्र आठवू लागलं. ते म्हणजे शिक्षण. तिने जॉब करायचा ठरवला. तिने सिव्हिल इंजिनिअरमध्ये डिग्री मिळवली होती.
सासूबाईंना तर जॉबचं नाव ऐकताच राग आला, कारण तिच्या घरी बसायचं होतं. तिनं गृहिणीपद तसेच आनंदात स्वीकारले, पण आईवडिलांचा केलेला उद्धार तिला सहन होत नव्हता. तिने बरेचसे इंटरव्ह्यू दिले, त्यात एका ती सिलेक्ट झाली. तिच्याकडील नॉलेज, आत्मविश्वास बघून तो तिच्या मनासारखा जॉब होता. ती खूप खुश झाली, कारण पगारही चांगला देणार होते. रोज घरातील कामं उरकून ती जॉब करत होती. सासूबाई सकाळी योगाच्या क्लासला जा, देवळात जा, तर कधी मैत्रिणीबरोबर फिरायला. त्यामुळे त्यांचा काही कामाला हातभार लागत नव्हता. तीही काही अपेक्षा त्यांच्याकडून ठेवत नव्हती. तिची सगळी कर्तव्ये पार पाडून ती जॉब करत होती. आज राधिका आनंदात घरी चालली होती. जाताना तिने पेढे घेतले, कारण तिचा पहिला पगार मिळाला होता. तिच्या नवऱ्याला जेव्हा तिचा पहिला पगार समजला, तेव्हा तो खूप खजील झाला, कारण त्याच्यापेक्षा दुप्पटीने तिचा पगार होता. काही महिन्यातच तिने 1 तोळ्याची चेन नवऱ्यासाठी केली. ती तिने त्याला गिफ्ट म्हणून दिली. सासूबाईंचा चेहरा पडला होता. राधिका, माझ्या आईबापांकडून काही गोष्टी करायच्या राहिल्या होत्या, त्या मी पूर्ण केल्या आणि यापुढेही त्यांनाही माझ्याकडून होईल तशी ती मदत करणार आहे. कारण सासरी आलं की माहेरच्या लोकांना कसं विसरायचं, ज्यांनी हाताच्या फोडासारखं मला जपलं, सांभाळ केला, शिक्षण दिले, त्यांचाही मुलीवर तेवढाच अधिकार पाहिजे ना, जेवढा सासरकडील लोकांचा असतो. दोघांनाही चुकीचं वागवण्याचा पश्चाताप झाला होता. आज तिच्या दुर्गेचं रूपच दोघांना दिसत होतं. दोघंही एकमेकांकडे खजील होऊन बघत होते. राधिका तिच्या रूममध्ये गेली. आईवडिलांचा सासरी राखलेला मान तिने बहुमोलाचा वाटत होता. धन्यवाद.